सगळ्यांना सप्रेम जय भीम। आपण पाहतोय की गेल्या 2-3 दिवसांपासून एक प्रकरण संबंध महाराष्ट्रभर देशभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजतंय। ते म्हणजे प्रेम बिराडे या तरुणाला कॉलेजने एक पत्र नाकारलं, ज्यामुळे तो लंडन येथे त्याला जो जॉब लागला होता ती नोकरी त्याला गमवावी लागली। काय हे सगळं नेमकं प्रकरण आहे ते आपण समजून घेणार आहोत। प्रेम बिराडे नावाचा तरुण हा पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून शिकून बाहेर पडला आणि त्यानंतर त्याने परदेशात उच्च शिक्षण घेतलं। म्हणजे तो इंग्लंडमध्ये शिकायला गेला। लंडनच्या ससेक्स युनिव्हर्सिटीमधून त्याने त्याचं मास्टर्स पूर्ण केलं आणि तिथेच त्याला जॉब सुद्धा लागला। जॉब हा अत्यंत महत्वाचा त्याच्या आयुष्यातला भाग होता, कारण तो ज्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीतून आलेला होता तो भाग होता महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम आणि आदिवासी समजला जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील तो बौद्ध तरुण शिकून बाहेर पडला। उच्च शिक्षण त्याने घेतलं आणि अनेक तरुणांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या स्वप्नाप्रमाणे त्याने परदेशामध्ये भरारी घेतली। स्वतःच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याने तो जॉब मिळवला, तिथलं मास्टर्स डिग्री पूर्ण केली। परंतु सगळं हे होत असताना एक अत्यंत घृणास्पद म्हणूया, निषेधार्ह म्हणूया की एक घटना त्याच्या सोबत घडली आणि ती म्हणजे ज्या कंपनीमध्ये तो नोकरीला लागला होता त्या कंपनीने त्याचं मागील 5 वर्षाचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड तपासायचं ज्यावेळेस ठरवलं, त्या तपासणीचा एक भाग म्हणून त्या कंपनीने तो ज्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाला त्या पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये त्यांनी संपर्क केला। ईमेलद्वारे हा संपर्क झाला आणि त्या कंपनीने कॉलेजकडे चौकशी केली की या नामाचा विद्यार्थी तुमच्याकडे शिकत होता का। म्हणजे 2020 ते 2023 दरम्यानचं ते शैक्षणिक त्याचा कालावधी होता आणि त्या दरम्यानची माहिती त्या नोकरी प्लेसमेंट देणारी जी एजन्सी होते त्यांनी त्या कंपनीच्या थ्रू ती माहिती मागवण्याचा प्रयत्न केला। तीच माहिती त्यांनी त्यांचा जो एम्प्लॉई होणारा होता प्रेम बिराडे यालाही ती माहिती दिली। त्यालाही कल्पना होती, प्रेमलाही याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कॉलेजशी संपर्क केला। मात्र कॉलेजने ही माहिती देण्यास टाळाटाळ केली, नकार दिला। त्यानंतर प्रेमने कॉलेजचे जे त्यांच्या BBA डिपार्टमेंटचे जे HOD होते लॉलीदास त्यांच्याशी त्याने संपर्क केला, व्हॉट्सअप कॉल केले, व्हॉट्सअपवर त्यांची चर्चा झाली आणि लॉलीदासने त्यांना सांगितलं की हे माझ्या अखेरीत नाही, तू कॉलेजच्या प्रिन्सिपलशी बोल। कॉलेजच्या प्रिन्सिपलशी सुद्धा प्रेम बिराडेने संपर्क साधला, तोही बोलला, परंतु त्यांच्याकडूनही त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही। सरदेसाई नामक एक तिथल्याच कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या एक पदाधिकारी आहेत, एक महिला आहेत, त्यांच्याशी त्याने संपर्क केला आणि त्याची परिस्थिती काय आहे ते त्याने सांगितलं। कारण ही जी जॉबच्या संदर्भात सिक्युरिटीच्या संदर्भातली जी चौकशी होते ती काही 2 ते 3 दिवसात ती प्रक्रिया त्यांना पूर्ण करायची होती आणि त्यासाठीची डेडलाईन सुद्धा त्या कंपनीने दिलेली होती। त्यामुळे काकुळतीला येऊन प्रेम बिराडे जो तरुण होता तो कॉलेज आणि त्या संबंधित डिपार्टमेंटशी तो सतत संपर्क करत होता। सरदेसाई मॅडमांशी बोलत असताना सरदेसाई मॅडम नावाच्या ज्या महिला आहेत त्यांनी प्रेम बिराडेला त्याची जात विचारली। खरं म्हणजे कुठलाही विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्यावेळेस शिकून बाहेर पडतो, परदेशात जातो, एका उच्च पदस्थ नोकरी मिळण्याचा प्रयत्न करतो, त्या संस्थेसाठी त्या कॉलेजसाठी ही अभिमानाची आणि भूषणावह गोष्टी आहे। परंतु जातीय मानसिकतेने बरबटलेल्या त्या संस्थेच्या मॅनेजमेंटने आणि त्या महिलेने त्या तिथल्या प्राचार्यांनी त्याला त्याची जात विचारली। त्याला काउंटर प्रेम बिराडेने केलं। तो म्हणाला की याचा माझ्या जो तुम्हाला कंपनीने जी माहिती विचारली त्याच्याशी याचा काही संबंध नाही। प्रत्येक कॉलेजसाठी विद्यार्थी हा त्यांचा एक विद्यार्थीच म्हणून असला पाहिजे, त्याला जातीच्या अँगलने बघितलं नाही पाहिजे, अशी साधत बाधत चर्चा प्रेम बिराडेने त्या सरदेसाई मॅडमांशी केली। आणि मग जो टाइम बॉन्ड होता, ज्या टाइम पिरियडमध्ये त्याला जी माहिती पोहोचवायची होती कंपनीला, ती कॉलेजकडे न गेल्यामुळे त्याला त्याचा जॉब गमवावा लागला। हा सर्व घटनाक्रम प्रेम बिराडेने एक व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा सोशल मीडियावर टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला, सगळीकडे त्याची चर्चा झाली। हा एक भाग झाला, परंतु यानंतर सुरू झालं ते खरं राजकारण। ज्यावेळेस प्रेम बिराडेशी मी बोललो, प्रेम बिराडेशी आम्ही संपर्क केला, त्याच्याशी माहिती घेतली, त्यावेळेस अनेक धक्कादायक गोष्टी या निमित्तानं समजल्या। खरं म्हणजे ज्या कॉलेजमधून तो बाहेर पडला ते कॉलेज आहे
पीईएस म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं ते मॉडर्न कॉलेज आहे. पुण्यामध्ये अनेक संस्था आहेत, त्यातलं एक मॉडर्न कॉलेज जे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे शिवाजीनगरमध्ये, तिथला तो विद्यार्थी होता. ही संस्था आहे डॉक्टर गजानन एकबोटे, जे आता या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आहेत, त्यांच्याशी ती संबंधित आहे. गजानन एकबोटे यांची राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की ते भाजपशी संबंधित आहेत आणि आता प्राचार्य पदावर ज्या महिला आता बसलेल्या आहेत डॉक्टर निवेदिता एकबोटे या त्यांच्या कन्या आहेत. निवेदिता एकबोटे ह्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे काका म्हणजे भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य 2 आरोपींपैकी क्रमांक 2रा आरोपी जो आहे मिलिंद एकबोटे यांची सख्खी पुतणी. मिलिंद एकबोटेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की भीमा कोरेगावमध्ये अलुतेदार बलुतेदारांवर जी मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, तोडफोड झालं, नुकसान झालं, जगभरामध्ये ते प्रकरण गाजलं, त्यातला तो सस्पेक्ट आहे, त्यातला मुख्य आरोपी. हे मी नाही म्हणत आहे, तर हे पुणे पोलीस म्हणते. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे ऍफिडेव्हिट दाखल केलं होतं त्यामध्ये भीमा कोरेगावच्या या सगळ्या मारहाणी प्रकरणी, या सगळ्या राड्या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे म्हणजे उर्फ मनोहर कुलकर्णी हे 2 मुख्य आरोपी त्यातले होते. त्यातला 2रा आरोपी होता मिलिंद एकबोटे. मिलिंद एकबोटे म्हणजे आत्ताच्या ज्या प्राचार्य आहेत डॉक्टर निवेदिता एकबोटे यांचे काका. तर अत्यंत जातीयवादी मानसिकता असणारं हे कुटुंब आहे आणि त्याच जातीय द्वेषाने त्यांनी प्रेम बिराडेला ते जे पत्र होतं ते द्यायचं त्यांनी नाकारलं. खरं म्हणजे हा सगळा घटनाक्रम समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा पहिला राजकीय पक्ष होता. त्यांची सम्यक विद्यार्थी आंदोलन जी विद्यार्थी संघटना आहे तिने तातडीने यामध्ये हस्तक्षेप केला. कॉलेजवर काल मोर्चाही काढला आणि प्राचार्य असतील, तिथले जे व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यांना जाब विचारण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न केला. त्यानंतर संबंध महाराष्ट्रभरामध्ये या संबंधीतील बातम्या आपण बघतोय, वाचतोय, सर्व घडामोडी आपण पाहतोय. परंतु यामध्ये एक धक्कादायक गोष्ट काल पुन्हा अशी घडली की ज्या निवेदिता एकबोटे आहेत, ज्या आत्ता प्राचार्य आहेत संस्थेच्या, त्यांनी एक पत्र काल काढलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलं की प्रेम बिराडे हा आमचा विद्यार्थी होता, तो अत्यंत बेशिस्त होता, त्याने कॉलेजमध्ये अटेंडन्स लावलं नाही असं गजानन एकबोटेंनी सुद्धा फेसबुकवर म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला ते पत्र दिलं नाही असा एकंदरीत त्यांच्या पत्राचा तो सूर होता. खरं म्हणजे त्याच्या आधी कॉलेजने ज्या लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला होता त्यामध्ये त्यांनी रिकमेंडेशन ऑफ लेटर दिलं होतं आणि कॉलेजने 2 पत्र त्या विद्यापीठाला दिली होती. प्रेम बिराडे हा आमचा विद्यार्थी आहे, अत्यंत हुशार आहे, ऍक्टिव्ह स्टुडंट आहे, अशा सगळ्या प्रकारचा आशय त्या पत्रामध्ये होता. ते पत्र सुद्धा सार्वजनिकरित्या आलेलं आहे. काल वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केल्यानंतर सकाळी 7:30-7:30च्या दरम्यान कॉलेजच्या ज्या एचओडी आहेत जॉली दास त्यांनी अत्यंत घाईने तातडीने सकाळी 7 वाजता प्रेम बिराडेला ईमेल केला आणि कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट पाठवलं. खरं म्हणजे ते बोनाफाईड सर्टिफिकेट आता कुठल्याही कामाचं नाही, कारण ज्या वेळेस ते गरजेचं होतं त्यावेळेस तिथपर्यंत त्या कंपनीपर्यंत ते पत्र पोहोचलं नाही, त्या कंपनीपर्यंत कॉलेजने दिलेला रिस्पॉन्स पोहोचला नाही, त्याच्यामुळे त्या तरुणाला नोकरी गमवावी लागली. ज्यावेळेस सगळीकडनं चहूबाजूने टीका व्हायला लागली, प्रश्न विचारायला लागले, त्यावेळेस कॉलेजने घाई गडबडीने ते पत्र ईमेल करण्याचा केविलवाना प्रयत्न केला. यात 2 गोष्टी निर्माण होतात. एक, कॉलेजच्या ज्या प्राचार्य आत्ता ज्या आहेत निवेदिता एकबोटे त्यांनी त्यांच्याच कॉलेजच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. एकतर कॉलेजचं प्रशासन खोटं बोलते किंवा मग निवेदिता एकबोटे खोटं बोलतायत का, हा प्रश्न यातून निर्माण होतोय. या निवेदिता एकबोटेंबद्दल अनेक बातम्या सुद्धा मध्यंतरी येऊन गेल्या आहेत. अनेक लोकांनी शिक्षण संचालक जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडे तक्रार केली आहे की नियमबाह्य पद्धतीने निवेदिता एकबोटे यांची नियुक्ती कॉलेजच्या प्राचार्य म्हणून झालेली आहे. खरं म्हणजे कुठल्याही सिनियर कॉलेजचा प्राचार्य म्हणून ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची नियुक्ती होत असते तर त्या संबंधीतील काही निकष आहेत, काही नियम आहेत. त्या व्यक्तीने XYZ वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेलं असावं, अनुभव त्या क्षेत्रातला अशा अनेक काही नियम आहेत, त्या संदर्भातल्या अटी आहेत. या अटी निवेदिता एकबोटे यांनी भंग केल्या आहेत म्हणून काही लोकांनी या संदर्भातील आवाज उठवलाय. त्या संदर्भातील वर्तमानपत्रांमध्ये बातम्या सुद्धा आहेत. अनेक राजकीय पक्षांनी त्यांची तक्रार थेट शिक्षण संचालकांकडे सुद्धा केलेली आहे, शिक्षण महामंडळाच्या. अत्यंत असं हे वादग्रस्त कुटुंब आहे, ही संस्था आहे आणि त्यातून एका
हुशार होत करू बौद्ध तरुणाचा बळी या निमित्तानं यांच्या जातीवादी मानसिकतेमुळे तो देण्यात आला, ज्याचा फटका फक्त प्रेम बिराडे या व्यक्तीला बसला नाही तर त्याच्या कुटुंबाला बसला. ज्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतनं प्रेम बिराडे पुढे आला होता त्या कुटुंबाला आणि त्या सगळ्या एकंदर त्याच्या सोबतच्या असणाऱ्या लोकांना सुद्धा तो मोठा धक्का मानला जातोय. खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडी असतील, नेते बाळासाहेब आंबेडकर असतील यांनी ट्विटच्या माध्यमातून आणि या सगळी बातमी ज्यावेळेस समोर आली, माध्यमांमध्ये याची सगळी चर्चा व्हायला लागली तर अनेक लोक या संबंधीनं बोलू लागलेत. खरं म्हणजे आता एक भीती यातनं सुद्धा अशी निर्माण होती की प्रेम बिराडेवर मॉडर्न कॉलेज त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून जो परदेशात जो आता शिकतोय, याच्यामध्ये तो लंडनच्या ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय, त्याच्यावर दबाव टाकला जातोय का, त्यातल्या RSSशी संबंधित काही लोक त्या संस्थेवर असेल त्या कंपनीशी संपर्क साधून काही करतायत का, विद्यापीठात त्याच्यावर काही दबाव आणला जातोय का, अशी सुद्धा शंका शक्यता या निमित्तानं निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे आपण मेल्यावर चिलखत घालतो असं होऊ नये. प्रेमच्या बाबतीत आपण पाहिले की डॉक्टर रोहित वेमुलाचा संस्थानिक खून इथल्या शिक्षण व्यवस्थेनं कसा केला, तसा बळी प्रेमचा जाऊ नये म्हणून आपण सर्व नागरिकांनी एक सशक्त आवाज म्हणून त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्याचा आवाज बुलंद केला पाहिजे. आणि प्रेम बिराडे हा एकटा नसून आम्ही सगळे त्याच्या बरोबर आहोत, ही गोष्ट, हा आवाज आपण त्याच्यापर्यंत पोहोचवूया. मला वाटतं या संदर्भातील वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ सुद्धा पुढील कारवाई करत आहे. पुढील बाबी तपासून त्या संदर्भातले कारवाई करण्याचं सुद्धा वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलेलं आहे. आणि एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी, आमची सम्यक विद्यार्थी संघटना, जी विद्यार्थी संघटना आहे ती प्रेम बिराडे सोबत आम्ही ठामपणाने उभा आहोत. हा विश्वास त्याला आम्ही या निमित्तानं देतो. आपण सर्वांनी सुद्धा प्रेम बिराडे सोबत आपला आवाज बुलंद करूया. धन्यवाद. जय भीम.